नमस्कार, आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवात मान्यवर कलाकारांची प्रमुख उपस्थिती। गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव। हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात। माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 5वा दिवस आनंदात जल्लोषात अतिशय उत्साहात संपन्न झाला। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियांचा आनंद घेतला। यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 याचे यंदा 20वे वर्ष आहे। दांडियाच्या 5व्या दिवशी यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री कृष्णा अभिषेक, मराठी कडीपत्ता चित्रपटाचे कलाकार भूषण पाटील, रिद्धी कुमार, झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेतील टीम तसेच तारिणी मालिकेतील टीम या सर्व कलाकारांमुळे कार्यक्रमाला आज वेगळीच रंगत आणली। तसेच उपस्थित मान्यवरांचे माजी नगरसेविका आशा संदीप डोंगरे या देखील उपस्थित होत्या। सदर रास गरब्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी, बंधू भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदना मुक्त गरम पाण्याची पिशवी भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे। या अभियानांतर्गत आई बाबा सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठामपा प्रभाग क्रमांक 22 मधील 60 वर्षापुढील 500 ज्येष्ठ नागरिकांना मोफत आधाराची काठी व वेदना मुक्त गरम पाण्याची पिशवी वाटप शिबिर माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी आणि आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी 27 सप्टेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजपा प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, माजी नगरसेविका मेघना हंडोरे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनील हंडोरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस समीरा भारती, भाजप नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले, रक्षा यादव, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सचिन केदारी, घनश्याम भुयाळ, भाजपाचे अमित नांदगावकर, योगेश भंडारी, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडळ सरचिटणीस प्रतीक सोलंकी, नितेश तेली, मयुरेश भालेराव, अन्वेष जयगडकर, मच्छीमार सेल अध्यक्ष नयन दळवी, मीनाक्षी मिस्त्री, सुनीता कोळी, शीला कोळी, निखत सारंग, मुकेश सावंत, तनुश्री आगवणे, रवी गाडेकर, साईश सावंत, राजू परदेशी, मणिलाल सत्रा, परेश शाह, अंकुश धावरे, उपदेश देसाई, शरीफ शेख, हनीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। आयोजक माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी दाम्पत्याने अतिशय स्तुत्य उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे। कोळी दाम्पत्य हे फक्त निवडणूक आल्या म्हणून काम करत नाही, तर वर्षाचे 365 दिवस ते विविध उपक्रम राबवत असतात।
गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप, विभागातील नागरिकांना पावसाळ्यात छत्री वाटप, आरोग्य शिबिर भरवणे अशा अनेक कार्यक्रमातून नागरिकांची ते सेवा करत असतात. नागरी सुविधांबरोबरच विभागातील नागरिकांना सामाजिक कामातून या कोळी दाम्पत्य करत असलेली मदत वाखाणण्याजोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत विविध 15 कार्यक्रम देण्यात आले आहेत. त्यात सेवा आणि पर्यावरण याचाही समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना या वयात आधाराची गरज असते. कोळी दाम्पत्याने आज दिलेली आधाराची काठी अखेर त्यांची आधार बनणार आहे. आज गडकरी रंगायतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून कोळी दाम्पत्याप्रती असलेले प्रेम आणि स्नेह दिसून येत असल्याचे भाजप प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक म्हणाल्या. अतिशय शिस्तबद्धरित्या रीतसर नोंदणी करून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आधाराची काठी व वेदनामुक्त गरम पाण्याची पिशवी सोबतच औषधांचे कुपनही देण्यात आले आहे. कोळी दाम्पत्याने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करून उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य केले. सर्वांना हे मिळणार आहे. आपण विभागात वर्षभर विविध उपक्रम राबवतो. 15 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी दिलेले आशीर्वादच आमच्या कार्याची पोहोच पावती असल्याचे यावेळी नम्रता जयेंद्र कोळी म्हणाल्या. सगळ्यात आधी तर नरेंद्रभाई मोदी आपले या देशाचे आदरणीय पंतप्रधान यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाने एकूण 15 कार्यक्रम या देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिले, ज्याच्यामध्ये सेवेचे वेगवेगळे प्रकार होते. पर्यावरणाच्या संवर्धनाचे काही विषय त्यांनी दिलेले होते आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून आज आई बाबा संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्वाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि याच्यामध्ये त्यांच्या आधारासाठी त्यांना एक काठी आणि शेक घेण्याकरताची जी गरम पिशवी लागते ती पिशवी असं वाटप करण्यात आलं आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांचा संपर्क एवढा दांडगा आहे, त्यांच्यावरती मतदारसंघातल्या नागरिकांचा एवढा विश्वास आहे की या कार्यक्रमाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि त्यांच्यावरचं प्रेम किंवा नम्रता कोळी आणि जयेंद्र कोळी यांच्याबद्दलचा स्नेह त्यांनी व्यक्त केला. त्यांचे मनापासून आभार मानते, अभिनंदन करते आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांच्यासाठी देखील उदंड आयुष्याची आणि दीर्घायुष्याची कामना केली. ही देखील खूप छान भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच नरेंद्रजी मोदी यांनी जो सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम दिला होता तो या उभयतांनी यशस्वी करून दाखवला आणि त्या अनुसार सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी नव्याने आम्ही सगळेजण संपर्क आणि संबंध जोडू शकलो याचा देखील मला आनंद आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे सर्व देशभर घेण्यात आला. त्याचंच निमित्त साधून स्थानिक नगरसेविका नम्रताताई कोळी व जयेंद्र जी कोळी या दोघांनी मिळून या ठिकाणी वृद्धांसाठी विशेष करून स्टिक आणि हिटिंग बॅग हे मोफत वितरणाचं आयोजन केलं. व्यवस्थितपणे नोंदणी घेऊन नागरिक येथे आले. गडकरी रंगायतांच्या वातानुकूलित सभागृहात त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक बसण्याची व्यवस्था करण्यात आली व व्यवस्थित त्यांना एकेकाला कुपन घेऊन त्यांना औषधाचे देखील कुपन देण्यात आले, मेडिकलचे मोफत. अशी अत्यंत सुंदर सेवा पंधरवड्याची जी उद्दिष्ट होतं ते अत्यंत योग्य पद्धतीने या उभयतांनी कोळी दाम्पत्याने साकार केलेलं आहे. त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि नरेंद्र मोदी हे शतायुषी व्हावेत अशी आमच्या सर्व ठाणेकरांतर्फे त्यांना शुभेच्छा. आई बाबा सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे आज ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि हिटिंग इलेक्ट्रिक जेलचं वाटप करण्यात आलं.
खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आई बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी आम्ही विभागातील नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रम देण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या योजना आणतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत आणि नागरिकांसाठी काहीतरी करावं. आणि आता आपले देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवसाच्या निमित्त सेवा पंधरवडा चालू आहे. त्याच्यामध्ये या कार्यक्रमाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप आणि इलेक्ट्रिक हिटिंग जेल पॅड या वस्तूंचं वाटप करण्याचा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा जवळजवळ 15 दिवस झाले कुपन नोंदणी चालू होती. सगळ्यांना व्यवस्थितपणे कुपन देण्यात आले आणि ज्येष्ठ नागरिकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे या कार्यक्रमासाठी आणि त्यांचे आशीर्वाद खरोखर म्हणजे टचवूड म्हणजे मी आहे, कारण का त्यांचे आशीर्वाद वेळोवेळी मला लाभलेले आहेत आणि आमच्या कार्यक्रमांना ते योग्य रीतीने रिस्पॉन्स देत आहेत आणि हाही कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पाडलेला आहे. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव 2025 खारटन रोडची माऊली नवसाला पावते आणि भक्तांच्या हाकेला धावते अशी या देवीची ख्याती आहे. नवरात्र उत्सव मंडळाचे 46वे वर्ष. सुरुवातीला 40 वर्ष बाहेर रस्त्यावर हा उत्सव होत होता. कोरोना काळात नंतर गृहनिर्माण सोसायटीत देवी बसवण्यात येऊ लागली. सध्या मंडळाचे अध्यक्ष, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व साई श्रद्धा मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री धर्मवीर मेहरोल यांच्या अध्यक्षतेखाली गेली अनेक वर्ष हा उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येतो. या मंडळाच्या माध्यमातून 10 दिवस विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून येत्या रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व समाजांना एकत्र करण्यासाठी हा देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात दररोज दुपार व संध्याकाळी देवीची मनोभावे आरती करण्यात येते. तसेच रात्री 8 ते 10 या वेळेत रास गरब्याचेही आयोजन करण्यात येते. प्रभागातील लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण या देवीच्या उत्सवात सहभागी होतात. या उत्सवात विषयी अधिक माहिती ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व साई श्रद्धा मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री धर्मवीर मेहरोल यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी सुधीर मेहरोल, संजय मेहरोल, रमेश भोलू, डिकोलिया, मोहन कांबळे, अजित सौदे, राहुल सौदे, नितीन करोतिया, संजय खेंगट, हितेश सोलंकी, आदेश चौहान, रितेश मेहरोल, सुंदर सजलाना, नमिता मेहरोल, नितेश निर्मले, विकी ढकोलिया, महेंद्र वैद्य, सुरेश गोदाडिया, सूरज गुप्ता व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी धर्मवीर मेहरोल, साई श्रद्धा मित्रमंडळ अध्यक्ष आहे आणि गेल्या 46 वर्ष आम्ही साई श्रद्धा मित्रमंडळ या नावाने नवरात्री उत्सव साजरा करत असतो. गेल्या किती वर्ष मी अध्यक्ष आहे आणि गेल्या 40 वर्ष साई श्रद्धा मित्रमंडळ या नावाने आम्ही रोडवर नवरात्री उत्सव करत होतो. पण कोरोना काळानंतर आम्ही हे साजरा या सोसायटीचे मैदानात 5-6 वर्षावर करावं लागलो. आम्ही नवरात्र धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य कामासाठी काम करतो. आता 1-2 दिवसात रविवारी किंवा मंगळवारी आम्ही आरोग्य शिबिर घेणार आहे. लोकांची जे काय अडचणी असेल त्याच्या बाबतीत मोफत औषध वगैरे आणि मोफत तपासणी करणार आहे. आमच्या या एरियामध्ये नागरिकांमध्ये चांगल्या लोकांचं समर्थन आहे. आमचे सर्व लोक सहभागी होतात. आज इथे काठवाडी समाजाचे, गुजराती समाजाचे लोक, महिला लेडीज इथे खेळायला येतात, गरबा खेळायला येतात आणि जे इकडचे रहिवासी आहे ते पण इथे येतात. महिला मंडळ येतात आणि चांगल्या सर्वांच्या लहान मुलांपासून वयोवृद्ध
मला चांगला सपोर्ट धन्यवाद. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.